बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या. बाबा सिद्दीकी यांची त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर हत्या. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 2-2.5 लाख रुपयांची सुपारी. या झाल्या चर्चेतल्या बातम्या. या बातम्या वाचायला ऐकायला तात्पुरत्या वाटत असल्या तरी याचा इम्पॅक्ट मोठा आहे. घटनेला 12 पेक्षा जास्त तास उलटून गेल्यानंतरही 1 ते 2 आरोपी फरार असणं, मास्टरमाइंड ताब्यात नसणं या गोष्टींची चर्चा आहे. आरोपींना कधी पकडणार हा प्रश्न आहे आणि या सगळ्यातच एक बातमी आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक करणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक असं म्हणलं की या नावाची ताकद कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, पण एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक म्हणलं की डोळ्यांसमोर एक छबी उभी राहील. बायसेप्सला टाईट बसणारा टी शर्ट किंवा शर्ट, डोळ्यावर गॉगल, जो उतरवला की आडव्या लाईनीत चौफेर फिरणारी, डोळ्यात जरब असलेली नजर आणि चेहऱ्यावर बारीकशी स्माईल असणारा एक पोलीस अधिकारी दया नायक. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राहिलेल्या आरोपींना, मास्टरमाइंडला कधी पकडणार हा प्रश्न आहे. आरोपींकडे 28 जिवंत काडतुसं सापडल्यानं त्यांचा आणखी कोणाला टार्गेट करायचा प्लॅन होता का? त्यांना हत्यारं मिळाली कशी? त्यांनी रेकी केली कशी? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलंय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दया नायक यांच्यावर. पण दया नायकच का? त्यांच्या ऍक्शन मोडमध्ये येण्यानं नेमकं काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. उडुपी मधल्या एका छोट्या गावातलं नायक कुटुंब. यातला एक मुलगा घरच्या परिस्थितीला पर्याय म्हणून मुंबईत आला. वर्सोवामध्ये एका चहाच्या टपरीवर काम केलं. एका बारमध्ये वेटर म्हणून काम केलं. बारमध्ये मिळणारा 500 रुपये पगार आणि गोड बोलण्यामुळे मिळणारी 500 रुपये टिप, हेच त्याच्याकडे महिन्याकाठी जमा होणारे पैसे. यातले निम्मे पैसे खर्च करायचा, निम्मे आईला पाठवायचा. याचा मुंबईतला खर्च हा शान शौकीवाला नव्हता. हा रात्र शाळेत शिकला, अभ्यास केला, मेहनत केली आणि पोलीस बनला. पोलीस सब इन्स्पेक्टर दया नायक. दया नायक यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो. दया नायक पोलीस भरतीची चाचणी देत होते. तेव्हा भरपूर वेळ पळाल्यानंतर ते कोसळले. तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी एक हात पुढे आला होता. हा हात होता विजय साळसकर यांचा. पुढे जाऊनही हा हात दया नायक यांच्या मदतीसाठी अनेकदा पुढे आल्याचं सांगितलं जातं. पण साळसकर हे दया नायक यांचे मेन बॉस नव्हते. ते होते प्रदीप शर्मा. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून एक काळ गाजवलेले प्रदीप शर्मा. 1995-96 चा हा काळ. दाऊद भारतातून पळाला होता, पण म्हणून अंडरवर्ल्ड शांत नव्हतं. छोटा राजन गँग, गवळी गँग, नाईक गँग, डी कंपनी या टोळ्यांची वर्चस्वाची लढाई सुरू होतीच. 93च्या घटनांनंतर मुंबई अस्थिर झालेली, त्यामुळं अंडरवर्ल्डचा फोर्स प्रचंड होता. गुंडांची ही वाढती ताकद रोखायला पोलिसांनाही एक मार्ग सापडला होता: एन्काउंटर. नायक तेव्हा जुहूत ड्युटीवर होते. त्याचवेळी त्यांना छोटा राजन टोळीतले 2 गुंड समोर दिसले. नायक यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. 2 गुंडांना एकटा माणूस भिडला. दोघांनाही एकट्यानं घुमवलं. तो काळ असा होता की छोटा राजन टोळीला सगळेच बिचकून होते. राजनचे राजकीय लागेबांधे आणि देशभक्तीचं त्यानं स्वतःभोवती तयार केलेलं वलय हे त्याच्या बाजूने होतं. पण सब इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानं राजनच्या माणसांवर हात टाकला होता. एका रात्रीत दया नायक यांच्या नावाची चर्चा सगळ्या मुंबईत होऊ लागली. पुढे त्यांना प्रदीप शर्मांच्या अंडर CIU ब्रँच मध्ये पोस्टिंग मिळाल्याचं सांगण्यात येतं. प्रदीप शर्मा त्या काळात अंडरवर्ल्डच्या मागावरच होते. त्यांच्या टप्प्यातून एकही गुंड सुटत नव्हता. अशातच शर्मांना बबलू श्रीवास्तवच्या 2 पंटरची टीप आली. त्यांनी फिल्डिंग लावली, पण या दोघांनी गोळीबार केला. चकमक झाली आणि दया नायक यांच्या बंदुकीमधून सुटलेल्या गोळ्यांनी या दोघांचा वेध घेतला. ट्रेनिंग पिरियड मध्ये असताना दया नायक यांनी 25 एन्काउंटर केले होते आणि एन्काउंटरचा हा सिलसिला थांबला तेव्हा आकडा होता 83. सब इन्स्पेक्टर दया नायक यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक बनवणारा. पण दया नायक यांची धस्ती फक्त या वाढलेल्या आकड्यांमुळे नव्हती. ती होती त्यांच्या प्रचंड डेअरिंगमुळे, कोणालाही भिडण्याच्या ताकदीमुळे. त्यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून कित्येक टोळ्या संपवल्या, कित्येक नामचीन गुंड रडारवर घेतले. यात रफिक डब्बेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, विनोद भटकर, परवेज सिद्दीकी अशी मोठी नावं सुद्धा होती. शार्प शूटर असणाऱ्या सादिक कालियाला दया नायक यांनी दादरच्या फुल मार्केटमध्ये संपवलं होतं. सादिक गर्दीत दिसला तेव्हाच नायक यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला. 2 हातांनी एकाच वेळी बंदुका चालवणारा सादिक कसलेला होता. त्यानं उलटा डाव टाकला. झटापट झाली. एक गोळी दया नायक यांच्या मांडीतून गेली. दादरचं फुल मार्केट स्तब्ध झालं. दया नायक यांचा अंत जवळ आल्याचं कित्येकांना वाटलं, पण त्यानंतर गोळ्यांचे आवाज झाले, थांबले. गर्दीच्या नजरा या कुस्तीकडे फिरल्या.
त्या सादिकचा मृतदेह बघायलाच कुठल्याही गँगस्टरला दया नायक या नावाची भीती बसली होती. हा माणूस स्वतःच्या मरणाचा विचार करत नाही हे गँगस्टरच्या डोक्यात पक्क झालेलं. आता हे सगळं असलं तरी दया नायक सब इन्स्पेक्टरच होते. त्यांचं प्रमोशन झालं नव्हतं, पण दरारा मात्र वाढला होता. पुढे त्यांनी आपल्या गावात आईच्या नावानं शाळा काढली. त्यावेळी झालेल्या खर्चावरून, सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून राडे झाले. मग चौकशी, निलंबन, जेल, आरोप, दिलासा, खुलासा बऱ्याच गोष्टी झाल्या. यात एन्काउंटर स्पेशालिस्ट ही इमेज वारंवार हायलाइट झाली. पण दया नायक यांची आणखी एक बाजू होती. ते तपास अधिकारी म्हणूनही निष्णात होते. बऱ्याचदा अंडरवर्ल्डचे डॉन मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरून ऑपरेट करायचे. महाराष्ट्रात एखादा गुन्हा करायला महाराष्ट्राच्या बाहेरून माणसं आणली जायची. इथली माणसं महाराष्ट्राबाहेर पळून जायची. पण हा सगळा ट्रॅक खोदून काढणं नायक यांना जमायचं. लोखंडवाला मधल्या त्यांच्या ठरलेल्या कॉफी शॉपवर त्यांचं रुबाबात येणं, जवळची 2 पिस्तुलं काढून टेबलवर ठेवणं आणि चौफेर नजर घुमवणं, याची चर्चा त्या काळात प्रचंड व्हायची. सोबतच त्यांचं खबऱ्यांचं जाळंही स्ट्रॉंग होतं. पोलीस अधिकाऱ्याची गुंडांना जी भीती बसायला हवी ती दया नायक परफेक्ट बसवू शकत होते आणि अजूनही बसवतात. आता सध्याच्या प्रकरणात दया नायक 2 गोष्टींमुळे महत्वाचे ठरतात. पहिलं म्हणजे त्यांच्याकडे असलेलं पोस्टिंग. 2018 मध्ये पोलीस इन्स्पेक्टर पदी प्रमोशन मिळाल्यानंतर 2021 मध्ये दया नायक यांची गोंदियात पोस्टिंग झाली. मार्च 2023 मध्ये ते पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू झाले. जानेवारी 2024 मध्ये त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईतल्या अनेक हाय प्रोफाईल केसेसवर काम केलं. अभिनेता गोविंदावर स्वतःच्याच बंदुकीतून गोळीबार घडल्याची घटना झाली, तेव्हाही या घटनेचा तपास दया नायक यांच्याकडे देण्यात आला होता. थोडक्यात चर्चेत किंवा बातम्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रकरणांचा जास्त चर्चा न होऊ देता तपास करण्याचं स्किल दया नायक यांच्याकडे आहे. सोबतच पदामुळे असलेली अथॉरिटीही. ते बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणाच्या तपासात महत्वाचे ठरतात. याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचे सेलिब्रिटींशी असलेले कनेक्शन्स. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्येची जबाबदारी स्वीकारली. सोबतच सलमानला मदत करणाऱ्या सगळ्यांना धडा शिकवू असा इशाराही दिला. आता सलमान खानशी सगळं बॉलिवूड कनेक्टेड आहे, त्यामुळं बॉलिवूडमध्ये भीतीची लाट पसरणं स्वाभाविक आहे. दया नायक आणि बॉलिवूड हे नातं, सेलिब्रिटींसोबतची मैत्री, बॉलिवूडमध्ये निघालेले एन्काउंटरवरचे पिक्चर दया नायक यांच्यावर बेतलेले असल्याची चर्चा यामुळं नवं नाही. अशा वेळी बॉलिवूडशी थेट कनेक्टेड असलेले एक हाय प्रोफाईल प्रकरण सोडवणारा पोलीस ऑफिसर दया नायक असतील तर बॉलिवूडलाही विश्वास वाटण्याची शक्यता आहे. घटना घडल्याच्या रात्री 2 आरोपींना अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच तपास दया नायक यांच्याकडे सोपवल्याची बातमी आली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आरोपीचं नाव पुढे आल्याचं स्पष्ट झालं. आरोपींचा इतिहासही समोर आला. पण आरोपींकडे सापडलेली 28 काडतुसं, वयामध्ये असलेला फरक, त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन आणि राजकारणी आणि बॉलिवूड या दोघांना दिलेला हादरा, यामुळं फक्त बिश्नोई कनेक्शन समोर आल्यामुळं ही केस संपत नाहीये. तर बिश्नोई गँगची पाळंमुळं उकरून काढल्यावरच खऱ्या अर्थानं धोका टळणार आहे. आणि हीच जबाबदारी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्याकडे आहे. प्रकरण गंभीर आहे, पण दया नायक ऍक्शन मोडमध्ये आहेत.